नमस्कार. आज आपण पाहणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा जो आहे त्या योजनेसाठी ज्या घरातील एखादा शेतकरी मयत पावला असेल तर त्या शेतकऱ्यांनी तो अर्ज आपण ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर काय करायचं, सुरुवातीला तुम्हाला गुगलवर जायचं आहे. त्या ठिकाणी टाकायचं आहे महाडीबीटी फार्मर लॉगिन. जी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसते महाडीबीटी फार्मर लॉगिन, ह्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसतो. त्यामध्ये तुम्हाला वैयक्तिक शेतकरी हा ऑप्शन निवडून तुमचा जो फार्मर आय डी आहे त्या ठिकाणी तुम्हाला फार्मर आय डी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि OTP पाठवा यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP येतो. तो OTP टाकून OTP तपासा ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे अशा पद्धतीची माहिती दिसते. त्या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा ह्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला बघा घटकासाठी अर्ज केल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस घटकासाठी अर्ज करायचा असतो त्याच्या अगोदर तुम्हाला ह्या अशा पद्धतीची माहिती दिसते. आता घटकासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला ह्या पद्धतीची माहिती दिसते. तर घटकासाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला बाबी निवडा हा एक ऑप्शन दिसतो आणि त्याच्या अगोदर काय दिलं बघा, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना. जर तुम्ही हा जो ऑप्शन आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना अनुदान योजना ह्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालील प्रकारची माहिती पाहायला मिळते. आणि हे पाहिल्याच्या नंतर तुम्ही नंतर बाबी निवडावर क्लिक करून पुढे जाऊ शकता. तर आपण काय करू, अगोदर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना ह्यावर क्लिक करू. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही माहिती पाहायला मिळते. तर सारांश काय दिले बघा, राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात मग कोणकोणते अपघात ह्यामध्ये इन्क्लूड येतं. रस्ते अपघात, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतुनाशक हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा झाली असेल, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचूदंश, बाळंतपणामधील मृत्यू, नक्षलाईटकडून झालेली हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे किंवा चावल्यामुळे जखमी झाला असला किंवा मृत्यू झाला असला, दंगल इत्यादी अपघातांमुळे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या वारसदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ दिला जातो. मग ह्यामध्ये कोणकोणते येत नाहीत, तर कॅन्सरने जर मृत्यू झाला असेल तर येत नाहीत, हार्ट अटॅकने झाले असेल तर येत नाहीत, तुम्ही सुसाईड केले असेल तरी पण ते पण ह्यामध्ये इनबिल्ट नाहीत. म्हणजे आपण जे आता वाचले तेवढ्याच फक्त ह्याला अनुदान दिलं जातं. तर अनुदानाचे स्वरूप कसे बघा, अपघाती मृत्यू कशा पद्धतीने मृत्यू झाला, अपघाती मृत्यू तर त्याला 2 लाख रुपये भरपाई मिळते शासनाकडून. नंतर अपघातामुळे 2 डोळे किंवा 2 अवयव निकामी झालेस तर 2 लाख रुपये मिळणार. अपघातामुळे 1 डोळा आणि 1 अवयव पूर्णपणे निकामी झाला असला तरी पण 2 लाख आहेत. आणि अपघातामुळे 1 डोळा अथवा 1 अवयव निकामी झाले म्हणजे दोन्हीपैकी कोणता जरी एक झाला असला तर 1 लाख आहेत. तर अशा पद्धतीचं अनुदान शासन देते. त्यानंतर बघा पात्रता कोण येतं, कृषी गणनेनुसार निर्धारित केलेल्या सर्व विहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व विहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असणार आहे. बघा, आई वडील, शेतकऱ्यांचे पती किंवा पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्तीला ही योजना लागू आहे म्हणायचं. असे किती म्हणले त्यांनी, 10 ते 75 वयोगटातील जे शेतकरी आहेत एकूण 2 जणांचा समावेश असणार आहे. म्हणजे त्या कुटुंबातील 2 जणांना हा योजनेचा लाभ घेऊ शकतात. 10 ते 75च्या वयोगटातली ती व्यक्ती पाहिजे. आता वारसदार म्हणून तुम्ही कोणाचे लावू शकता, तर अपघातग्रस्ताची पत्नी, अपघातग्रस्त स्त्रीचा पती, अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी म्हणजे ही सुद्धा लाभ तिला वारसदार म्हणून लावू शकतात. ही अपघातग्रस्ताची आई, अपघातग्रस्ताचा मुलगा, अपघातग्रस्ताचे वडील, अपघातग्रस्ताची सून आणि अन्य कायदेशीर वारसदार हे तुम्हाला वारसदार म्हणून लागू आहेत. आता कागदपत्रे काय लागतात, तर 7/12 पहिलं मृत्यूचा दाखला लागतो. शेतकऱ्याचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नमुना 6क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याची मृत्यू झाला आहे आणि त्याच्या बायकोच्या नावा पण जमीन आहे, पण ते त्या बायकोच्या नावाची जमीन जी आली ती कुठल्या म्हणजे फेरफारने आली, त्या फेरफारचं तुम्हाला 6क काढायचं आहे. ते तुम्हाला तलाठीकडून काढून मिळते, ते तुम्हाला देतात काढून. नंतर शेतकऱ्याच्या वयाच्या पडताळणी करण्याचं एक आधार कार्ड किंवा काहीतरी ओळखपत्र लागतं आहे शेतकऱ्याचं. नंतर प्राथमिक माहिती अहवाल म्हणजेच काय आपला FIR लागतो, स्थळ पंचनामा लागतो किंवा त्याला 2 पंचनामा, एक स्थळ पंचनामा आणि दुसरा असतो मरणोत्तर पंचनामा, ह्यापैकी एक लागतं.
आणि हमीपत्र आणि स्वयं घोषणापत्र ते आपण ह्या व्हिडिओ शेवटी आपण देणारच आहे. ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याला आपण जो फॉर्म आहे ह्याचा तो फॉर्म आपण अपलोड करणार आहे. आता बघा, हे आपण बाबी निवडा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे खालील प्रकारचे तपशील आपल्याला भरायचं आहे. तर तालुका, ठिकाण, तुमचं शहर, अर्जाचे प्रकार. त्याचे 2 प्रकार असतात. ते जर स्वतः शेतकरी असेल म्हणजे त्याला काही एवढं जास्त लागलं नाही, फक्त त्याचा एखादा अवयव कमी झाला असेल तर स्वतः ऑप्शन निवडायचा. आणि जर त्याचा मृत्यू झाला असला तर मात्र मग माझ्या घरातील सदस्य जे आहे तो ऑप्शन निवडून खाली तुम्हाला इथं अपघाताचा प्रकार, इथं 2 प्रकार इथं अपंग आणि मृत्यू. जर मृत्यू झाला असेल तर मृत्यू निवडायचा आहे, अपंगत्व असेल तर मग अपंगत्व. आता हे ठिकाणी काय म्हणले पुढं, अर्जदाराचे अपघातग्रस्त शेतकऱ्याशी कौटुंबिक नातेसंबंध काय. जर त्याचं पती मारला असेल तर त्याची कोण इथं जी आता पत्नी अर्ज करते कारण त्याचा पती मरण पावलेला आहे, म्हणून ठिकाणं जो अर्जदार आहे त्या जो अपघातग्रस्त झाला होता, ज्याचा अपघात झालेला आहे त्याची नाते काय होतं तर तो त्याचा पती होता, म्हणून आपण पती ऑप्शन निवडलेला आहे. जो अपघातग्रस्त शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा आपल्याला ठिकाणी म्हणजे जो मृत्युमुखी पडला त्याचा आधार नंबर आपल्याला टाकायचा. या ठिकाणी त्याचं पहिलं नाव टाकायचं शेतकऱ्याचं, त्या वडिलाचं नाव, त्याचं आडनाव, त्याचं लिंग टाकायचं, मेल फिमेल, त्याची जन्मतारीख टाकायची, ती आधार कार्डावर असतेच. नंतर अपघाताचे स्वरूप म्हणजे आता इथं स्वरूप आपण क्लिक केलं तर तो कशाने अपघात झाला आहे, रस्ते अपघात आहे, रेल्वे अपघात आहे, ओके, किंवा कुत्रं चावले किंवा असं म्हणजे अन्य कुठल्या चावल्यामुळे किंवा विंचूदंश, सर्पदंश काय असेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या अपघाताच्या स्वरूपामध्ये निवडायचं आहे. त्यानंतर अपघाताची तारीख निवडायची आणि तिथं मृत्यूची तारीख, त्याचं वय आपोआप येतं. हे निवडल्यानंतर तुम्हाला खाली काय करायचं, परत अपघातग्रस्त व्यक्ती अपघातावेळी वाहन चालवत होता का, होय असेल तर होय लिहायचं, नसेल तर मग नाही करायचं. नंतर बँक खाते क्रमांक लिहायचा तुम्हाला, इथं IFSC कोड टाकायचा आणि इथं सिलेक्ट डॉक्युमेंट, मग तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते निवडायचे त्याची यादी ठिकाणी दिली बघा. म्हणजे 7/12 तिथं तुम्हाला क्लिक केलं की तिथं दाखवतात बरोबर. हे जे अगोदर तुम्हाला सर्वांना PDF आधी करून ठेवायची जेणेकरून तुम्हाला ते अपलोड करताना सोपं जाणार आहे. 7/12 करायचं आहे, त्याचं 6 करायचं शेतकऱ्याचं, त्या शेतकऱ्याचं आधार कार्ड करायचं आहे, प्राथमिक माहिती अहवाल आहे, मरणोत्तर पंचनामा त्यालाच इनसिक्वेंट पंचनामा म्हणते ते, पोस्टमार्टम रिपोर्ट असतो, PM रिपोर्ट, मृत्यूचा दाखला एक असतो. अजून काय बघा खाली, माझ्या कुटुंबातील सदस्य अपघाताने बाधित झाला असल्यास अर्ज सादर करण्यासाठी कुटुंबाचे संमतीपत्र असतं ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि विहीव नमुनेत्र हमीपत्र एवढं सगळं तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे अपलोड केल्यानंतर बाहेर ठिकाणी आपण पूर्ण सगळे अपलोड केले होते. ह्या ठिकाणी व्ह्यू डॉक्युमेंट केलं तर पण दिसतं आपलं सगळं. हे स्वयं घोषणापत्र आहे, तुम्हाला देतो सर्व मी. नंतर ह्या ठिकाणी 2 चेकबॉक्स आहेत, त्यावर क्लिक करून तुम्हाला सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला अशा पद्धतीचं एक पॉपअप विंडो ओपन होती. त्यात काय म्हणलं आहे, घटक यशस्वी पूर्ण सबमिट केला आहे, आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का. जर असे असेल तर येस करायचं. तर आपल्याला एकच अर्ज करायचा आहे म्हणून आपण नो ऑप्शनवर क्लिक करणार आहे. त्यानंतर नो ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज ह्या ठिकाणी सादर करायचा आहे. मग ह्या अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आपल्याला. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला काय ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं बघतो, ह्या पहा बटनावर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 2 ठिकाणी चेक करायचं आहे, ह्या चेकबॉक्सवर आणि अर्ज सादर करा. अर्ज सादर बटनावर आपण क्लिक केल्यानंतर देय यशस्वी अशा पद्धतीचा ऑप्शन येतो आपल्याला. आणि हे ऑप्शन आल्यानंतर म्हणजे पूर्ण आपला या ठिकाणी अर्ज सबमिट झाला. तर आपला अर्ज सबमिट झाला का नाही तर जो पाहायचं म्हटलं त्या ठिकाणी तुम्हाला बघा घटक इतिहास पहा, ह्या डाव्या कोपऱ्यामध्ये आपण बघितलं तर घटक इतिहास पाहावर क्लिक केल्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज ह्या ठिकाणी बघा आपला हा अर्ज गेला आहे, ही सुपरवायझरच्या डेस्कला लगेच जातो आपला अर्ज. आणि त्या सुपरवायझरपासून तुम्हाला ते पुढं तालुका लेवलला ऑफिसला होऊन पुढं पाठवलं जातो. तसेच तुम्हाला ह्या जे आपण डॉक्युमेंट केली ह्याची पूर्णपणे PDF करायची आणि ती PDF पण आपल्याला 2 प्रतिमध्ये करून आपल्या ऑफिसला सबमिट करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना जी आहे ते शेतकऱ्यांनी स्वतःच असे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तर तुम्हाला व्हिडिओमधून कळत असेल की डॉक्युमेंट कोणकोणते लागतं ते, जेणेकरून तुम्हाला मग ते जमा करण्यास सोपं जातं. आणि कोणकोणते अपघात बी ह्यामध्ये इनबिल्ट आहेत ते बी तुम्हाला कळले असेल. तर ही मित्रांनो ही व्हिडिओ जवळपास सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ माहिती पोहोचवा, जेणेकरून कधी शेतकऱ्यांचं अपघात होतं ते तेवढेच त्यांना 2 लाख 1 लाख काय असेल ते त्यांना मदत त्यांना शासनाकडून वर्ग केली जाईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यापर्यंत किंवा तुमच्या गावातील जे ग्रुप असतील त्या ग्रुपवर शेअर करावे एवढीच विनंती. धन्यवाद.